आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मोहम्मद पैगंबरांचे विचार सर्व समाजासाठी आदर्श आहे. मौलाना मिन्हाज इशाती नक्षबंदी. हजरत मोहम्मद पैगंबर हे जगभरातील मानवासाठी सत्य, दया, करुणा, एकात्मतेचा संदेश घेऊन आले होते. त्यांचा विचार हा सर्व जाती धर्मासाठी आदर्श असून आपण सर्वांनी ते अंगीकारत करावे असे आवाहन जालना येथील मौलाना मिन्हाज इशाती नक्षबंदी यांनी व्यक्त केले. सेलू शहरातील आठवडी बाजार येथे तहफ्फुज खत्मे नबुवत या विषयावर व्याख्यानाचे आयोजन गुरुवार रोजी संध्याकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम हाजी शेख रईस कासमी उर्फ ख्वाजा मौलाना साहब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती शाहनवाज कासमी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहम्मद याह्या खान यांनी केले. पुढे बोलताना मौलाना मिन्हाज इशाती नक्षबंदी म्हणाले की मोहम्मद पैगंबराचे जीवन चरित्र्यावर कितीही प्रकाश टाकले तरीही कमीच पडणार. त्यांनी आपले सर्व जीवन मानव कल्याणासाठी अर्पित केले होते. अल्लाह पाकने दाखविलेले मार्ग निवडा, सत्यावर चला, पाप करू नका, द्वेष मत्सर बाळगू नका, कोणावर अन्याय करू नका या गोष्टीची शिकवण पैगंबरांनी दिलेली आहे. आपण जीवनात या गोष्टी पाळल्या तर मानव जीवनाचा कल्याणच होईल. यासाठी मुस्लिम समाजाने जागरूक होऊन सत्याचा मार्ग अवलंबावा, सर्व समाजाला सोबत घेऊन चालावे, तरच आपले जीवन सफल होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शायर शाहनवाज यांनी केले, तर आभार सय्यद इम्रान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसिन बागबान, इर्शाद सौदागर, शेख उस्मान, तौफिक बेलदार, शेख अलीमसह सेलू शहरातील उलेमा व हुफाज यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परभणी शहरात दिवसाढवळ्या सय्यद अकबर यांची हत्या. परभणी शहरातील पाकिजा मोहल्ला येथील रहिवासी सय्यद अकबर सय्यद गफूर व्यवसाय ऑटोचालक यांचा दुपारच्या सुमारास नांदखेड रोडवरील सोमनाथ नगर कमानाजवळील धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी घडली. घटना घडताच तत्काळ पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व पथक तयार करत आरोपीचा शोधसाठी रवाना केले. मयताची चौकशी करत सदरील मयत हा नांदखेडा रोडला प्रवासी घेऊन आल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र कोणता प्रवासी होता व हत्या झाल्यानंतर तो पसार कसा झाला हा वेळ अद्यापसुद्धा लागलेला नाही. मयतवर 3 वार करण्यात आले. सय्यद अकबर सय्यद गफूर यांच्यावर गळ्यावर, पाठीवर, मनगटावर अज्ञात धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत. पुढील तपास पोलीस करत असून जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात घटनेची माहिती मिळताच लोकांनी गर्दी केली. बालूर येथे साक्षी साडेगावकर व गणेश मुंडे यांचा सत्कार. सेलू तालुक्यातील बालूर जिल्हा परिषद सर्कल गटातून बालूर गावचे सरपंच संजयभाऊ साडेगावकर यांची सून साक्षी नागेश साडेगावकर आणि पंचायत समिती गटातून गणेश मुंडे यांचा विजय झाल्यामुळे दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी बालूर गावातील मोती मोहल्लामधील नागरिकांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालूरचे सरपंच संजयभाऊ साडेगावकर, सुरेंद्र सेठ तोष्णीवाल, बाडू मेंबर, सोनाजी पांढरे, महानंदा साडेगावकर, राजू साल्टेवार, पाराजी अष्टकर, उर्मिला पांढरे, अनवर पठाण आणि दोन्ही नवनिर्वाचित सदस्य तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यावेळी आपले विचार मांडताना सरपंच संजयभाऊ साडेगावकर यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करून सातत्याने विकास कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन बालूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच लालखान पठाण साहब यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलेमान पठाण, जमील पठाण, मोहसिन पठाण, रिजवान पठाण, इरफान पठाण, असद भाई, शेख समर आदींनी परिश्रम घेतले.
बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार अभावी रुग्णांचा मृत्यू. बोरी ग्रामीण रुग्णालयात गंभीर रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेने जिंतूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. उपचार अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बोरी येथील रहिवासी शेख रईस शेख फकीर मोहम्मद यांना दिनांक 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर गबाडे यांनी रुग्णांची प्राथमिक तपासणी, BP, ECG इत्यादी न करता तसेच कोणतेही तातडीचे उपचार न देता थेट परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असताना आवश्यक उपचार न मिळाल्यामुळे परभणी येथे नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी रुग्ण कल्याण समिती सदस्य पठाण मुस्तफर खान नसीर खान यांनी लेखी तक्रार सादर केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिंतूर तालुका अध्यक्ष शिवाजी चौधरी यांनीही स्वतंत्र अर्जाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय रुग्णाचे नातेवाईक सय्यद जावेद सय्यद लाल व शेख दिलशाद शेख निसार यांनीही संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. सर्व तक्रारी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बोरी ग्रामीण रुग्णालयात यापूर्वीही रुग्णांना प्राथमिक उपचार न देता परभणीकडे पाठवण्याचे प्रकार घडले आहे. याबाबत तोंडी व लेखी तक्रार करण्यात आल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जाते. डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप अशी समाजाची भावना आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या जीवाशी संबंधित बाबीमध्ये जर निष्काळजीपणा होत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. गंभीर रुग्णाला प्राथमिक उपचार का देण्यात आले नाहीत? ग्रामीण रुग्णालयात आपत्कालीन सेवा सक्षम आहेत का? वारंवार तक्रारी असूनही कारवाई का होत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेमुळे बोरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. बालूर बोरी मार्गे परभणी बससेवा प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू. सेलू तालुक्यातील बालूर येथे आज दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बालूर येथील बसस्थानकात परभणी आगाराची बोरी कौसळी मार्गे या बस ठिकाणी पोहोचली. यावेळी मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बोरी मार्गे परभणी बालूर बस ही आल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत होता. यावेळी बसचे चालक बाळासाहेब शिंदे आणि वाहक बाळासाहेब यांच्या प्रवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आले. ही बस परभणी येथून सकाळी 6 वाजता निघणार. त्यानंतर झरी, बोरी, कौसळी, कानड, कुपटा फाटा मार्गे बालूरला सकाळी 7:30 वाजता पहिली फेरी पोहोचणार. त्यानंतर बालूर येथून 7:30 वाजता परतीचा प्रवास निघून कुपटा फाटा, कानड, कौसळी, बोरी, झरी मार्गे परभणीला सकाळी 9 वाजता पोहोचणार. यासेर उर्दू प्राथमिक शाळेतर्फे तालुकास्तरीय गौरव रंगभरण स्पर्धा संपन्न. गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलूतर्फे आयोजित द्वितीय रंगभरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आज दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी तालुकास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण सेलू तालुक्यातील उर्दू आणि मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेत फातेमा उर्दू प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, यासेर उर्दू पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू शाळा बालूर, ज्ञानदीप प्राथमिक शाळा बालूर, वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय बालूर, शांताबाई नखाते आश्रम शाळा बालूर, जिल्हा परिषद उर्दू शाळा बालूर, शैलेजा उर्दू प्राथमिक शाळा सेलू, खान अब्दुल गफ्फार खान उर्दू माध्यमिक शाळा सेलू
इत्यादी शाळांनी सहभाग नोंदवला. रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पठाण रहीम खान खैरुल्ला खान आणि केंद्रप्रमुख विजय चिकटे व यासिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कास्मी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत सर्व शाळेतील एकूण 770 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत यशस्वी करण्यासाठी सय्यद इम्रान, तहमीना खान, सय्यद अजीम, नजमा पठाण, माविया हाशमी, शेख साजिद, सय्यद अमन, सीमा पठाण, नफीसा बाजी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. KP गारोडे एज्युकेशन सेंटरची गरुड झेप. गंगाखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरने साध्य केली आहे. गंगाखेड येथील इयत्ता 9वीत शिक्षण घेणारी वैभवी तुकाराम हुरगुडे हिने अत्यंत कठीण समजला जाणाऱ्या होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत 3ऱ्या व 4थ्या लेवलसाठी पात्र ठरत गंगाखेड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ही उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. ही कामगिरी करणारी ती गंगाखेड तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. यासोबतच होमी बाबा परीक्षेच्या 2ऱ्या लेवलसाठी 18 विद्यार्थी पात्र करून डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरने गंगाखेड तालुक्याचा इतिहास प्रथमच अशी विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. एका सेंटरमधून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र होण्याची ही गंगाखेड तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. या यशानिमित्त होमी बाबा परीक्षेच्या 2ऱ्या लेवलसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यामध्ये मिथिलेश येडले, श्रुती कदम, सृष्टी रेवनवार, श्वेता हिवरे, सर्वेश सोनटक्के, सनय चौरे, मोहम्मद जैद शेख, प्रणेश ठाकूर, मानसी वाकडे, नैतिक चाटे आणि वैभवी हुरगुडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वैभवीच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरमधील सर्व फॅकल्टीचे मार्गदर्शन लाभले. सेंटरच्या संचालिका डॉक्टर किरण गारोडे तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गॅस्ट्रो सर्जन डॉक्टर KP गारोडे यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले. राणी सावरगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याच्या अधीनिस्त राबविल्या जाणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत राणी सावरगाव येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक व माता रमाई उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील 2 विद्यार्थिनींची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो श्रीहरिकोटा शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून आज दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी हे विद्यार्थी दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी जिज्ञासा, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत विभाभज आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विशेष शैक्षणिक विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह वडवड संचलित राजमाता जिजाऊ माध्यमिक व माता रमाई उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता 9वी वर्गात शिकणाऱ्या सोनू देवीदास राठोड व तंजिला मुसद्दीक सय्यद या 2 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. आज शनिवार 14 फेब्रुवारी रोजी या विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांचा गट शिक्षणाधिकारी शशिकांत मुंडे, महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह वडवड अध्यक्ष कुलदीप कांबळे, सचिव बाबासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत सत्कार करून अभ्यास दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले. हे विद्यार्थी रविवार 15 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व राष्ट्रीय युद्ध स्मारक नॅशनल वॉर मेमोरियल पुणा येथे भेट देत सोमवार 16 फेब्रुवारी रोजी पुणा येथील प्रयोगधारित विज्ञान कार्यशाळेत शास्त्रज्ञ व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्याशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 5 वाजता मंत्री अतुल सावे यांनी इस्रो संवाद दौऱ्यास हिरवी झेंडी दाखविल्यानंतर हे विद्यार्थी विमानाने
बेंगलोरकडे रवाना होणार आहे. आश्रमशाळेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात दोन्ही विद्यार्थिनींना अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.